धावपळ झाली आमची, चांगली धावपळ झाली ना अभ्या? खूप धावपळ झाली, जाम आम्हाला शब्द ऐकायला लागले। अतुल तू तर वाजवणार नव्हतास, कसं काय आलास? दर्शनाला गेलेलो तिथे। अच्छा असं आहे काय? ते सांगतात 250 रुपये पाहिजे। भाऊ कसं वाटतंय तुम्हाला? आता मला बरं वाटतंय, पण कोणीच फोटो नाही काढत। तू त्यांच्या समोर कोणीच बघत नाही माझ्या। ती भुया कशी आलं होतं दाखव एकदा। जाऊ नको रे, जाऊ नको किसना। आज खूप शब्द ऐकलेत आम्ही, मार्कावची वारी खूप म्हणजे खूप शब्द ऐकले ना अभ्या। आज आमच्यासाठी शुभने धावून आला। आज थँक्यू। नमस्कार मित्रांनो, आईमाऊलीचा उदव। तर आता आपण आलेलो आहोत एकविराईच्या मंदिराजवळ। येताना आपण इकडे आल्यावर आपला कॅसिओने खूप प्रॉब्लेम दिला, तर आपल्याला काय वाजवायचे व्हिडिओ जास्त काढायला मिळालेत नाही। तर आता आपण शॉर्ट व्हिडिओ काढल्यात थोड्याफार, तर आपण मी तुम्हाला आता पुढे ब्लॉगमध्ये दाखवू। तर आता आपण आलो आहे मंदिराजवळ, तर आईचं आता दर्शन घेऊया आणि आपण आता पुढे जाऊन नंतरला भेटू आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करू। तर खूप धावपळ झाली आमची, चांगली धावपळ झाली ना अभ्या? खूप धावपळ झाली, जाम आम्हाला शब्द ऐकायला लागले, पण आता झाला आमचा कॅसिओचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय। आता आम्ही वाजवत वरती आलोय, तरी आम्ही थोड्या शॉर्ट व्हिडिओ काढल्यात, तरी ते आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवू। तर चला आता बघूया आपली पोरं काय करतात। वरती वाजून नाही देत वरती, तर आम्ही आलोय इथे सामान ठेवलंय, बघा ही आपली पोरं काय करतात। चला आपली पोरं काय करतात बघूया। आयशा कसं वाटलं आजचं? भारी वाटलं। कॅसिओने काय प्रॉब्लेम दिला? बघा दिला। अरे पण आयशा कॅसिओने प्रॉब्लेम, संकेतचं तोंड कसलं झालं? संकेतचं तोंड, संकेत अरे याने कॅसिओ वाजवला तिथे, एक वाजा केला आयशाने, बटन नको बंद करायला। नाही पण सगळे बोल याला ऐकायला लागले। राण्या
कराय की नाही? अरे नाही पण मला सांग, आयशाने बाजा घ्यायला त्याला बटन नको बंद करायला. पण कसा सेलचा कसा मी प्रॉब्लेम हे केला. तुझे बोकडाचे व्हिडिओ टाकतात हा, नाही टाकली तर बोल. तुझा मित्र कुठं आहे? भाऊ कुठं आहे? तुला कसं वाटतंय? मला आता घरी जायचं. का रे? चाललो ए, त्याचा कंटाळा आला. काहीतरी बिनसलेला आहे तो, दाढी बिढी असं आहे वाढून का? बघ असा. हो ते पण आहे. काला काय दिसतो रे? ए मंदिरात जा. मोठा दिसावा ना म्हणून ते गाडी वाढून ऑप्शन आहे ना. आणि चिन्मय असा का दुःखी वाटता, त्याची झोपत नाही अजून झाली. विचार जरा चिन्मयला काय झालं, आम्ही कसले झोपत आहे. काय झालं चिन्मयला विचार. काय झालं तुला, कसा वाटतं आजचा दिवस? बोकडाचे व्हिडिओ दाखव. आणि आणि कॅशिओनी जो प्रॉब्लेम दिला तो, आणि हा मला हा म्हणजे दुसरा ठोटा. मी पहिल्यांदा आलोय. ए? दाण्याबद्दल काय बोलशील आज? आणि 200 आज भावाची दुसरी ऑर्डर, ती पण आईच्या भेटीला डायरेक्ट आला. दुसरी ऑर्डर खुश आहे. लेट पण थेट. कमबॅक. मस्त आला. अगं या कारणाचं बोल ऐकायला लागले सगळे. चला मग भेटू आपण आता नंतरला. चला. चल संकेत आत्मे जाऊ आईच्या दर्शनाला. तर चला मित्रांनो, आम्ही आलेलो आईचं दर्शन घेण्यासाठी, पण हे काका आम्हाला काही दर्शन घेऊन देत नाही. तर हे सांगतात तिकीट आहे 250 रुपये, पण आम्ही आईच्या दर्शनासाठी पैसे नाही संपू शकत. पण आम्ही श्रद्धेने आलेलो आहोत. तर इथे पैशांचं काय आता काकांना कोण सांगणार? तर तुम्ही काहीतरी कमेंट करून सांगा या काकांबद्दल. आणि आता आम्हाला लाईनीत भेटलाय शुभू. अतुल तू तर वाजवणार नव्हतास, कसं काय आलास? आम्ही दर्शनाला गेलेलो तिथे, अच्छा असं आहे काय? ते सांगतात 250 रुपये पाहिजे. पाहिजे अतुल भरेल ना. अतुल आता खाऊ. तेवढीच काम आहे. शेवटून संकेत भेटली. दर्शनासाठी आम्ही आलो. बाहेरची तरी दाखव. तुम्ही बाहेरूनच लेणी बघून घ्या, कारण इथे काका पैसे कमवायला बसलेत. कोणी बांधले माहिती आहे? 5 पांडवाई बांधलेली लेणी. 5 पांडवाई नाही बांधली. अबे कोणी बांधली लेणी? 5 पांडवाई पैसे दिले तर म्हणजे कसा मालक मजूरकर असतात. मजूरकरही बांधली. फक्त 5 पांडव होते ना, तेही त्यांना म्हणजे कामासाठी माणसा घेऊन ती लेणी बांधलेली आहे. हा का? कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपण कधी जायचं लेणी? खूप मोठी आहे बघ. दगडाला कोरलाय दगडाला. आपण कधी जायचं आपल्या लेणी? नाही रे, सध्या आपण गरीब माणसं. आपण 250 रुपये भरून कधी कसं काय जाऊ शकतो? काय? आपण 250 रुपये कमवासाठी जाऊ दे. येणार, वाजवत तेवढे वर्षी. आणि 250 रुपये कुठे घालवणार? चालेल जाऊ. तो किती तिकीट आहे? 25 रुपये. हा? वाघ
अंकित खूप दर्शनाला लाईन आहे. जर आपण दर्शनाच्या लाईन मध्ये गेलो तर नक्कीच आपल्याला संध्याकाळ होईल. तर आपण आणि देवभाऊ कसं वाटतंय तुम्हाला? आता मला बरं वाटतंय पण कोणीच फोटो नाही काढत. तू त्यांच्यासमोर कोणीच बघत नाही माझ्या. आणि वरती बघू शकता वेगवेगळे कोंबडे ते बघू शकता ते गोळा केले आणि परत ते आता विकायला जाणार. आठवतंय काय आपण वाजवायला आलेलो मागे असा एक कोंबडा बालीने नेलेला आणि बालीचा कोंबडा झालेला. चला चला खाली. कारल्याचा व्ह्यू. चला आपण जाऊया आपल्या रूम जवळ. चला पोरांना भांडी उचला. अक्षय तो घ्या. अक्षय जायचं ना खाली. अक्षय हा अक्षय. अक्षय 10 वर्षी लगेच अक्षय. अक्षय हा ती भुया कशी आलं होतं दाखव एकदा. जाऊ नको रे जाऊ नको किसना. किसना. प्रत्येकाने प्रत्येकाची भांडी उचला. तुमच्या माती. चलो माझा भांडा. काम काय माहितीये का माझी चप्पल शोधायची बरं तर आता आम्ही निघालो खाली जायला. परतीचा प्रवास. हा अतुल बघा कसा चालतोय येड्यासारखा. येड्यासारखा का चालतोस असा? संकेत दाण्या दाण्याची चप्पल. आणि हे चार्जिंग उतरव. लाव धंदाला. काय नको. आयुष आयुष मी झोपलेलो शांत. त्याने मला उठवला. माझ्या बाजूला येऊन पाजला बेकार. हा बघा कसा वास घेते त्याच्या पादाचा. बघा आंबट. हजमोला खाल्लेली वाटतं काल. कोलीवाड्याने काय खाल्लास काल? कोलीवाड्यात काय खाल्लास काल? बघू शकता तुम्ही. याला तर बघा सदोने मी अवदसा पडलेले 2 प्लेयर. आपलं वाजून झालं आपण निघालोय. आज खूप शब्द ऐकलेत आम्ही. खूप म्हणजे खूप शब्द ऐकले ना आव्या. आज आमच्यासाठी शुभनीत धावून आला. आज थँक्यू. शुभनीतचा मनापासून आम्ही
काय बोलू शब्दात नाही आमच्याकडे. गाण्या दोन शब्द शुभनीतला पाहिजे. त्याला शुभनीत बाबा शुभनीतला आता कधी कधी टिंगल नाही करणार शुभनीत कधीच पहिले पाय धरू शुभनीत बाबा. एक टिप पण द्यायची आहे मला, आठवण करा मला. शुभनीत 250 रुपये घे दाण्याकडून. 250 नाही बाबा, नाही ना तू 250 घे दाण्याकडून. सगळं देतो मी. बघू काय बोलला दान्या, काय बोलला कॅमेऱ्याच्या पाठी होता. शुभनीत देणार आहे दान्या 250 रुपये देणार आहे. ठीक आहे, आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आपला आयुष काय बोला ना भावा. काय बोलतोस? शुभनीतचं मी खूप मनापासून आभार मानेन, कारण की तो दरवेळेला आम्हाला साथ देतो आणि धावून येतो, देवासारखा धावून येतो. शुभनीत साठी गाणी होऊन जाऊ तुझ्यासाठी साष्टांग नमस्कार घालू नाही शकत. साठी गाणी होऊन जाऊ शुभनीत साठी आज गाणी होऊन जाऊ नाही, पैसे दिले तुम्ही, पैसे दिले? याचे इथे शुभनीत 250 देणार मी 250 250 देणार मी तुला शुभनीत. चला आता आपण घरी जाऊया. घरी पोहोचलो की आपण नंतर भेटू. चला मग. नाही 4-5 नाही हलत आपल्या घरातल्या घरात ठेवायची आहे. आणि आता गाणं नाचणार आहे. आपला लाव लगेच. तो लाव. तो लावू. हा तोच लाव शुभनीसाठी तोच गाणी पाहिजे. लोणावला का अशी कपल बसतात बघ तिकडं. एवढे बघायचे कामं. आई है लब पे बन के हवाले
हाय गाईस, तर आम्ही आता एकविऱ्यावरून आलेलो आहोत. तर तुम्हाला उतरताना काहीच दाखवलं नाही आम्ही. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.